ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा विजय असो. ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा विजय असो. हमारी मांगे पूरी करो. हमारी मांगे पूरी करो. हमारी मांगे पूरी करो. उपोषण करत आहात, काय मागणी आहे, काय? सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत हे मागील 5 वर्षापासून 10 वर्षापासून सेवानिवृत्त झालेत. काही 1 वर्षापासून, काही 2 वर्षापासून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते कर्मचारी त्यांना ज्या दिवशी सेवानिवृत्त होत आहे त्याच दिवशी PPO म्हणजे प्रोव्हिजनल पेन्शन मंजूर करायची कागदपत्र दिली पाहिजे. हा त्यांचा हक्क आहे. परंतु आपलं हे जे जिल्हा प्रशासन आहे, इतर विभागाचं PPO देणं दरमहा नियमित चालू आहे. परंतु ग्रामपंचायत विभागातून सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना जे PPOचं मंजुरी दिली जात नाही, मागल्या 6 महिन्यापासून ते ब्लॉक केलं गेलेलं आहे. तर त्याला सर्वस्वी पंचायत विभागाचे जे विभाग प्रमुख आहेत ते सर्वस्वी त्या गोष्टीसाठी जबाबदार आहेत. हे झालं PPOचं. त्याच्यानंतर जे इतर लाभ आहेत, गट विमा आहे, त्यांचं भविष्य निर्वाह निधी आहे. भविष्य निर्वाह निधी हा तर कसं आहे की त्याच्या पगारातून वर्गणी कपात करून ते ठेवलेले आहे. तर ते पैसे तर अर्जंट दिले पाहिजे, ते सुद्धा दिले जात नाहीत. रजारोगीकरण आहे ते दिलं जात नाही. हे असे 4-5 जे लाभ आहेत त्यांचे ते दिले पाहिजे, तात्काळ मंजूर केले पाहिजे. शासनाचा हायकोर्टाचा तर असा निर्णय आहे की सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचं जास्तीत जास्त 1 महिन्यामध्ये सर्व लाभ दिले पाहिजे, असा शासन निर्णय आहे. हायकोर्टाचा सुद्धा आदेश आहे. परंतु आपलं जिल्हा प्रशासन काय करतंय, आलेल्या जे प्रस्ताव आहेत त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही, प्रकरण निकाली काढत नाही. तर 6-6 महिने 8-8 महिने जर त्या व्यक्तीचा पगारच नसेल, पेन्शनच नसेल, तर त्यांचं कुटुंब कसं जगायचं? किती सेवानिवृत्त अधिकारी आहेत? आता जवळपास 65 सेवानिवृत्त अधिकारी आहेत मागल्या 3-4 वर्षापासून. तर यांचं जर धरलं तर प्रत्येकाचं काही ना काही शिल्लक जिल्हा प्रशासनाकडे देणं शिल्लक आहे. आणि त्या पैशावर व्याज दिलं पाहिजे. ज्यांची कुणाची जबाबदारी त्यांच्या पगारातून ते व्याज कपात करून त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे. परंतु हे प्रशासन काय करत आहे, कुठलाही त्याच्यावर सेवानिवृत्तीपूर्वी संबंधित खाते प्रमुखाकडे पेन्शनचा प्रस्ताव जायला हवा असा शासन निर्णय आहे किंवा आयुक्त कार्यालयाच्या तशा सूचना आहेत की सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्त मंजुरीचा आदेश त्या कर्मचाऱ्याला देऊन त्याचा सत्कार करावा आणि त्याच्यानंतर पेमेंट कंटिन्यू त्याला पेन्शन मिळत राहील, त्याची उपासमार होणार नाही, आर्थिक हेळसांड होणार नाही, मानसिक त्रास होणार नाही. अशा सूचना असताना देखील काही प्रस्ताव 6 महिन्यापूर्वी, काही 8 महिन्यापूर्वी येऊन देखील जिल्हा स्तरावरून कुठलीही कार्यवाही होत नाही. आता मी 31 मेला रिटायर झालो. रिटायर झाल्या दिवशी मला कुठलाही सेवानिवृत्तीचं मंजुरी आदेश मिळाला नाही किंवा सेवानिवृत्तीचं पत्र मिळालं नाही. लाभ मिळणे तर दुरापासच. वास्तविक पाहता त्या दिवशी मिळालं असतं तरी मला जे शासनाचं निवृत्ती वेतनामध्ये अंश राशीकरण आहे, उपदान आहे, किंवा सगळ्यात खेदाची बाब अशी आहे की भविष्य निर्वाह निधीचं खातं आहे, ज्या खात्यामध्ये आमची रक्कम महिन्याला सर्व्हिस जॉईन केल्यापासून राहते आणि त्याला व्याज मिळतं. त्या रकमेचं ते रक्कम मार्चच्या अगोदर 3 महिने बंद केली कपात करण्याचे. त्याचं कारण एवढंच की ती रक्कम त्यांना सेवानिवृत्तीनंतर लगेच त्याच्या खात्यावर जमा व्हावी आणि त्याचा उदरनिर्वाह व्हावा, म्हणजे कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा. परंतु त्या रकमेला सुद्धा त्रुटी दाखवताना सुद्धा प्रस्ताव सादर केल्यापासून 4 महिन्यांनी त्रुटीचं पत्र निघतं आणि त्रुटीची पूर्तता केल्यानंतर परत 5-6 असे 1-2 महिने घालवले जातात. वास्तविक पाहता हे हक्काच्या मागण्या आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सन्मान करायचं राहिलंच, पण त्याची आर्थिक कुचंबना केली जाते, त्याची हेळसांड केली जाते, त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. आता मी जर बघितलं तर मला 4 टाइम इन्शुलिन आहेत, माझ्या डोळ्याची कमजोरी झाली शुगरमुळे, औषध उपचारला 15 ते 20 हजार रुपये खर्च आहे. गेले 4 महिने मी कसं दिवस काढतोय, माझं कुटुंब कुठल्या परिस्थितीत आहे. वारंवार माझ्याकडे पत्रव्यवहार आहे. मी डेप्युटी शिवराव निवृत्त होण्यापूर्वी 15 दिवस पत्र दिलेलं आहे. शासन निर्णय असा आहे, माझ्या प्रस्तावावर कारवाई व्हावी, दखल घेतली नाही. रिटायर झालो त्या दिवशी मला गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केलं. मी पत्र दिलं शिव मॅडमला की मी रिटायर झालोय, मला अद्याप काहीच दिलं नाही आज. असं नंतर मी पत्र कमिशनरला दिलं आणि ही मला जिल्ह्यातून कुठलंही माझ्या काय कारवाई केली ह्याचं उत्तर दिलं नाही. म्हणून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला सन्मान राहिला, त्याची आर्थिक कुचंबना होईल असं वागू नये प्रशासनानं. आयुष्य गेलेलं असतं,
आणि तो काहीच करू शकत नाही. पण त्याचं सगळं कुटुंब, आता माझी मुलगी शिकते, मुलाचं काहीतरी आहे, माझा आजारपणाचा खर्च आहे, मला शासनाच्या सूचना, शासनाचे निर्देश असताना सुद्धा शासन अंमलबजावणी झालेली नाही. ही खेदाची बाब ह्या जिल्हा परिषदला घडते आणि ती हे विशेष म्हणजे ह्या 8-9 महिन्यात जास्त घडते.